राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अलीकडील काही मेरिटचा जर आपण विचार करतो म्हटलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात आली आहे की आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 120 प्लस जर आपण स्कोअर ठेवला तर तो स्कोअर आपण सेफ म्हणू शकतो. म्हणजे आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पात्र ठरू शकतो. सो परीक्षा तर 2 दिवसांवर आलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यात ही गोष्ट आता चालू असेल की मला माझा स्कोअर 120 प्लस ठेवायचा आहे आणि 120 प्लस स्कोअर ठेवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे हा विचार कोणीच करत नसेल. सो स्वागत करतो मित्रांनो, मी रितेश किरड, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या या इथून पुढच्या 10 ते 15 मिनिटांच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त त्याच ठिकाणी हिंट देण्याचा प्रयत्न करणार आहे की आपल्याला जर आपला स्कोअर 120 प्लस ठेवायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो. सो वेळ न घालवता लगेच आपण करूयात आपल्या आजच्या सेशनला सुरुवात. सो सगळ्यात पहिल्यांदा पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आता अभ्यास हा तुमचा कंप्लीट झालेला आहे, बरोबर आहे. सो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर साहजिकच आहे अशा प्रकारचे विचार तुमच्या डोक्यात येणं जेन्युइन आहे. किंवा एक जो खरा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे ना त्याच्या डोक्यात ह्या गोष्टी येणार आहे. परंतु आता 120 प्लस स्कोअर जर आपल्याला करायचा आहे तर त्या संदर्भात आपण आपला प्लॅन तयार करून ठेवलेला आहे का? जर हा आपला प्लॅन तयार नसेल तर मग आपण ह्या ठिकाणी चुकतोय. मग आपल्याला आपला प्लॅन तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की सर परीक्षेच्या 2 दिवस अगोदर काय प्लॅन तयार करायचा? याच्या अगोदर तर आम्ही पूर्ण आमचा प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅनच्या अकॉर्डिंगच आम्ही आतापर्यंत प्रिपरेशन करत आलो आणि आता परीक्षेला जाणार आहोत. पोरांनो तो प्लॅन वेगळा. परंतु ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये बसलेलो आहोत, प्रत्यक्षरित्या आपण पेपर देत आहोत, त्या 2 तासाचा आपला प्लॅन हा सेट असणं गरजेचं आहे. जर तो प्लॅन आपला सेट नसेल तर आपल्याला तिथे दगाफटका होऊ शकतो बरं. येस. सो तो प्लॅन आता नेमका काय सेट करायचा आहे बघा. आपल्या संपूर्ण पेपरचा जर आपण अंदाज घेतो म्हटलं जीएसचा, आता तुम्हालाही माहिती आहे जो काही स्कोअर किंवा जे काही मेरिट लागत असतं हे फक्त आणि फक्त जीएस वर लागत असतं. सो जीएसचा जर आपण विचार करतो म्हटलं तर साधारणतः जीएस मध्ये 100 प्रश्न आहेत, वेळ 2 तास आहे. सो या 100 प्रश्नांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर वेगवेगळ्या सब्जेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स अँड टेक आहे, करंट अफेअर्स आहे आणि जिओग्राफी बरोबर या ठिकाणी एन्व्हायरमेंट हा देखील सब्जेक्ट आहे. मग या सगळ्या सब्जेक्टचा जर आपण विचार करतो म्हटलं तर सगळ्याच विद्यार्थ्यांचे सगळेच सब्जेक्ट परफेक्ट असतात का? अजिबात नाहीये. विद्यार्थ्यांचे जर आपण पकडलं यापैकी 50% सब्जेक्ट परफेक्ट असतील. मग त्यामध्ये पॉलिटी असू शकतो, जिओग्राफी असू शकतो, हिस्ट्री असू शकतो, एन्व्हायरमेंट असू शकतो, सायन्स टेक असू शकतो. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे सब्जेक्ट परफेक्ट असतील. मग आपल्याला नेमकं काय करायचंय? ह्या 2 तासांमध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी सर्वाधिक फोकस करायचा आहे जेणेकरून आपला स्कोअर हा 120 प्लस जाईल, किंवा आपल्याला पेपर सॉल्व्हिंग किती ठेवणं गरजेचं आहे ज्यामुळे आपला स्कोअर 120 प्लस जाईल. आता ज्यावेळेस आपल्याला स्कोअर हा 120 पाहिजे त्यावेळेस एक साधारणतः तुम्हाला अंदाज बांधता येईल की जर आपल्याला स्कोअर 120 पाहिजे असेल तर जीएस मध्ये आपल्याला मिनिमम 60 क्वेश्चन्स हे करेक्ट करणं गरजेचं आहे. 60 क्वेश्चन्स आपले करेक्ट पाहिजे तर आपला स्कोअर हा 120 होतोय, बरोबर आहे. मग जर 60 प्रश्न आपल्याला बरोबर करायचे असतील तर पेपर सॉल्व्हिंग कसा ठेवायचा? आता तसं जर बघितलं तर पेपरच्या काठिण्य पातळीवर आधारित पेपर सॉल्व्हिंग हा सेट करणं गरजेचं असतं. पेपर जर कठीण आला तर साहजिकच आहे तुमचं पेपर सॉल्व्हिंग हे कमी असेल. परंतु पेपर हा मॉडरेट किंवा इझी लेवलचा आला तर साहजिकच आहे पेपर सॉल्व्हिंग थोडंसं तुम्हाला जास्त ठेवावं लागणार आहे. सो 100 प्रश्न आल्यानंतर आपल्याला एकंदरीत किती प्रश्न सोडवणं गरजेचं आहे जेणेकरून आपला स्कोअर हा 120 प्लस राहण्यास मदत होईल, राईट. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणार आहोत. टार्गेट 120 प्लस ठेवायचंय. सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट 120 प्लस ठेवण्यासाठी तुमचा मानसिक दृष्टिकोन जो काही सध्या चालू आहे तो मानसिक दृष्टिकोन तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप जास्त तणावाखाली आहात, खूप जास्त वेगवेगळे विचार करत आहात, माझं यावेळेस सिलेक्शन होईल की नाही होईल, माझी प्रिलिम क्रॅक होईल की नाही होईल, अशा प्रकारचे नको नको ती निगेटिव्ह विचार जर आपल्या डोक्यात असतील तर सगळ्यात पहिल्यांदा ते थांबवा. त्याच्याने तुमचा स्कोअर वाढणार नाहीये. मग स्कोअर वाढण्यासाठी आपल्याला काय मदत होणार आहे बघा. असे काही विषय साधारणतः इथे मी 3 विषय ठेवलेत, पॉलिटी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट. असं मी पकडले की बाबा हे 3 विषय विद्यार्थ्यांचे परफेक्ट आहेत, बरोबर आहे. आता ह्या 3 विषयांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर साधारणतः 3 विषय म्हणून आपल्याकडे एक 15-15, 30 आणि वरचे 5 ते 6 म्हणजे 35 एक प्रश्न आपल्याला ह्या 3 विषयांमिळून बघायला मिळतात, बरोबर आहे. सो जे विषय आपले परफेक्ट आहेत किंवा जे विषय आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स देणारे आहेत ह्या विषयांमध्ये आपल्याला प्रश्न चुकवण्याची संख्या एकदम एकदम म्हणजे एकदमच कमीत कमी पाहिजे, म्हणजे नको त्या प्रमाणात पाहिजे. जर पॉलिटीमध्ये साधारणतः 15 प्रश्न जर तुम्हाला विचारले जात असतील तर 15 पैकी मिनिमम 12 किंवा 13 प्रश्न आपले बरोबरच यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून पॉलिटीचे प्रश्न हँडल करा,
बरोबर आहे. जिओग्राफीचा विचार करतो म्हटलं इथे तुमच्या हक्काचे मार्क्स आहे, आणि पर्यावरणाचा जर विचार करतो म्हटलं तर इथेही तुमच्या हक्काचे मार्क्स आहे. पर्यावरण ह्या विषयाबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो. पर्यावरणावर तुम्हाला डोक्यावरून पाणी 5-6 प्रश्न येतात, काही वेळेस 4 प्रश्न येतात. परंतु पर्यावरणावर जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे सगळे प्रश्न तुमच्या करंट ओरिएंटेड असतात. बरोबर आहे. सो अजूनही जर पर्यावरणाचा डोक्यात विचार असेल तर चालू घडामोडी पर्यावरणाशी संबंधित ज्या काय असतील त्या एकदा बघून घ्या. त्यावर तुम्हाला करंट ओरिएंटेडने पर्यावरणावर प्रश्न विचारले जातील. सो पर्यावरणाचे प्रश्न तसे हाताळा, म्हणजे पर्यावरण हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट तुमच्या कव्हरेजमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. ह्या 3 सब्जेक्टला मिळून आपण साधारणतः एक अंदाज लावूयात. इथे 13 प्रश्न, इथे 13 प्रश्न, 26, आणि इथे साधारणतः 6 प्रश्न जर आले तर 4 प्रश्न बरोबर आहे, आणि 30 म्हणजे 3 विषय मिळून जर आपण 30 प्रश्न बाहेर काढतोय तर आपल्याला बाकी विषयांचा सपोर्ट या ठिकाणी भरपूर होणार आहे. ठीक आहे. मग तुमचा राहिला हिस्ट्री, देन तुमचा राहिला हिस्ट्री, देन तुमचा राहिला सायन्स अँड टेक, देन तुमचा राहिला करंट अफेअर्स. सो हे 3 सब्जेक्ट तुम्हाला बाकी सपोर्ट देतील. मी काय सांगतोय मुद्दा लक्षात आला. सो परीक्षा ज्यावेळेस तुम्ही देणार आहात त्यावेळेस असे जे सब्जेक्ट्स आहेत जे तुमचे परफेक्ट आहेत त्या सब्जेक्ट्सवर तुम्हाला थोडासा जास्तीचा वेळ जरी खर्च करावा लागला तरी खर्च करा. अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती काय? अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की एखादा प्रश्न मला सोडवता येत नाहीये, तो प्रश्न जरी मला सोडवता येत नसेल तरी त्यावर जास्तीत जास्त वेळ घालवणे म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल, हिस्ट्री मधला एखादा प्रश्न आहे किंवा इकॉनॉमी मधला एखादा प्रश्न आहे किंवा सायन्स मधला एखादा प्रश्न आहे जो की अवघड आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला बरोबर द्यायचंय यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ खर्च करतात. असं करू नका. एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटतोय ना, ठीक आहे, याला आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडसाठी बाजूला ठेवून देऊ. पहिल्या राऊंडला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस या पेपरमधले जे सोपे प्रश्न आहेत ते सगळे सोपे प्रश्न आपल्याला पटपट कलेक्ट करून आन्सर शीटमध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून आपला अॅक्युरेसीचं जे प्रमाण आहे ते अॅक्युरेसीचं प्रमाण वाढेल. तुम्हाला 3 राऊंड स्ट्रॅटेजी मी दिलेली आहे. पहिल्या राऊंडमध्ये असे प्रश्न जे मला येतात आणि ज्याची परफेक्ट उत्तर मला माहिती आहेत ती सगळी प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये सोडवायची आहेत. पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून 100व्या नंबरच्या प्रश्नांपर्यंत जायचंय. जे प्रश्नांची उत्तर परफेक्टली मला माहिती आहेत ती सगळी उचलायची, आन्सर कीमध्ये टाकून द्यायची, आन्सर शीटमध्ये टाकून द्यायची. साधारणतः पहिला राऊंड तुमचा 45 ते 50 मिनिटांपर्यंत चालेल. त्याच्यानंतर दुसरा राऊंड म्हणजे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजवाले प्रश्न. दुसरा राऊंड तुमचा साधारणतः चालेल एक 25 ते 30 मिनिटं, आणि त्याच्यानंतर उर्वरित जो वेळ आहे तो उर्वरित वेळ तुम्ही अवघड प्रश्नांवर विचार करण्यासाठी घालवा. जर तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये सगळं करतो म्हटलात तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही किंवा आपल्याला जी उत्तरं माहिती आहेत ती उत्तरं द्यायची राहून जातील. जो अपेक्षित स्कोर गाठायचा आहे तो अपेक्षित स्कोर आपल्याला गाठता येणार नाही. सो मुद्दा लक्षात आला? येस. याच्यानंतर जाऊया थोडंसं पुढे. जे विषय तुम्हाला अवघड वाटतायत, म्हणजे आजही ह्या परिस्थिती ह्या सिच्युएशनलाही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर मला सायन्स टेक हा खूप जास्त अवघड जातोय, सर मला हिस्ट्री हा अवघड जातोय, सर मला इकॉनॉमिक्स अवघड जातोय. बरोबर आहे. सो आता काय करा, जे अवघड विषय वाटतायत ना त्या विषयामधले असे टॉपिक चूज करा ज्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ते टॉपिक्स तुम्हाला कुठे सापडतील? या PYQs वर सापडतील. आणि त्या टॉपिकवर जे प्रश्न आयोगाने विचारलेत त्या प्रश्नाच्या खाली जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण वाचून घ्या फक्त, बस. बाकी वेगळं काही करू नका. काय सांगतोय? सायन्स असेल, सायन्समध्ये फॉर एक्झाम्पल बायोलॉजी आहे, बायोलॉजीवर आयोग सर्वाधिक प्रश्न विचारतोय. बायोलॉजी मधला वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा आणखीन काय असेल. सो त्यामध्ये सर्वाधिक प्रश्न कुठे विचारलेत ते PYQs वाचा, त्याच्या खालचं स्पष्टीकरण वाचून घ्या. यामुळे होईल काय, एक कॉन्फिडन्स येईल की नाही मी तो सब्जेक्ट सुद्धा बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे, त्या सब्जेक्टवर जर एखादा प्रश्न आला तर तो प्रश्न मला बरोबर सोडवता येईल. बरोबर आहे. सो अवघड विषयांसाठी शेवटच्या 2 दिवसांमधली जी काही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगायची असेल ती शेवटच्या 2 दिवसांमधली स्ट्रॅटेजी ही असेल. फक्त त्या विषयासाठी नवीन कोणतं तरी पुस्तक मार्केटमधून आणून ते वाचण्याचा फंदात पडू नका, कारण आता पुस्तकं वाचण्याची वेळ तुमची संपलेली आहे. बरोबर आहे. पुस्तकं वाचण्याचा कार्यक्रम आता आवरा. आता फक्त PYQs, बाकी वेगळं काहीच नाही. आयोगाची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, त्याची सवय लावणं गरजेचं आहे. ठीक आहे इथपर्यंत? येस. सो काय सांगितले मी? सगळ्यात पहिल्यांदा जे आपले P1 वाले सब्जेक्ट आहे, जे आपले परफेक्ट झालेले ते सगळ्यात पहिल्यांदा हाताळायचे. त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन हे बरोबरच आणायचे आहेत. सो तिथे तुम्ही थोडासा जास्त वेळ जरी दिला तरी चालेल. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे सब्जेक्ट आजही आपल्याला वीक वाटतायत त्या वीक सब्जेक्टचे PYQs खालचं स्पष्टीकरण आपल्याला वाचून पेपरला जायचंय. संपला विषय. ठीक आहे. बाकी 3 राऊंड स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगून ठेवलेली आहे.
राईट. त्याच्याबरोबरच तुम्हाला मी एलिमिनेशन मेथड सांगून ठेवलेली होती. एलिमिनेशन मेथड ही तुम्हाला ॲक्युरेसीकडे घेऊन जाण्यासाठी खूप जास्त मदत करते. म्हणजे एखादा प्रश्न आहे, एखाद्या प्रश्नामध्ये 4 ऑप्शन्स तुम्हाला विचारलेत, 4 पैकी एखादा ऑप्शन जो की चुकीचा आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये विचारलंय बरोबर विधानं ओळखा, तर जो चुकीचा ऑप्शन असतो त्याला उडवत चला. एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून तुम्ही ॲक्युरेसीकडे खूप जास्त वाटचाल करत असतात. सो एलिमिनेशन मेथड मी माझ्या डेली बेसिसवर दुपारी 1 वाजता जे YouTubeचं सेशन असतं, या YouTubeच्या सेशनमध्येही तुम्हाला अनेक वेळेस शिकवलेले आहेत. सो आजही माझं दुपारी 1ला YouTubeचं सेशन आहे. हे YouTubeचं सेशन बघून घ्या. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सची सिरीज मी घेऊन आलेलो आहे पॉलिटीची. आणि पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे जो स्कोरिंग आहे. सो ह्या सब्जेक्ट्सकडे आपल्याला कानाडोळा करता कामा नये, कारण पॉलिटी हा सब्जेक्ट असा आहे जो रिझल्ट आणतो आणि तोच रिझल्ट घालवतो सुद्धा. ठीक आहे. सो एलिमिनेशन मेथडवर आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुम्हाला 3 राउंड स्ट्रॅटेजी सांगितले. पहिला राउंड 100% खात्री असलेले प्रश्न, दुसरा राउंड 50-50 वाले आणि तिसरा राउंड आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. राईट. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, कॅल्क्युलेटेड. 20 प्रश्न जर तिसऱ्या राउंडमध्ये असतील ना, की 20ला 20 जर आपण टोलेजंग पद्धतीने, अंदाजी पद्धतीने जर आपण त्याचे उत्तर देत असू, तर आपल्यासोबत दगाफटका 200% आहे. सो कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. ज्या प्रश्नामध्ये थोडाफार विना अंदाज आहे, थोडाफार का विना त्या ठिकाणी मला थोडीशी ट्रिक लावता येते, स्ट्रॅटेजी लावता येते आणि त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावर मला उत्तर बाहेर काढणं शक्य आहे, तरच ते प्रश्न अंदाजित पद्धतीने सोडवा. जिथे काहीच हवाही लागलेली नाहीये, त्या ठिकाणी डोकं लावत बसू नका. अशा पद्धतीने तुम्हाला 31 तारखेचा पेपर सोडवायचा आहे. क्लिअर? हां. सो याबरोबरच मी यापूर्वी म्हणजे सध्या खूप जास्त टेन्शनमध्ये आहे सर. आता नेमकं कसं करायचं, काय करायचं यावर एक व्हिडिओ बनवलाय. तोही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. सो 120 प्लस स्कोअरसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मानसिक ताण सांभाळायचा आहे. जे सब्जेक्ट्स आपल्या परफेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. जे सब्जेक्ट्स आपल्याला अवघड जात आहेत त्याच्यामधले पीवायक्यूजच्या खालचं स्पष्टीकरण आपल्याला वाचायचं आहे. 3 राउंड स्ट्रॅटेजी प्लस एलिमिनेशन मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे. आपल्याला 120 प्लस स्कोअर हा 100% मिळेल मित्रांनो. कॉन्फिडन्स ठेवा. येस. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल, परीक्षेच्या अगोदरपर्यंत जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला ह्या ठिकाणी लिहून देतो. मोबाईल नंबर तुम्ही घेऊन ठेवा. राईट. अजिबात टेन्शन घेऊ नका. यापूर्वी तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्याच अभ्यासावर सगळे प्रश्न असणार आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला बरोबर सोडवता येणार आहे. राज्यसेवा 2027च्या दृष्टिकोनातून माझ्याकडे स्वराज्य नावाची देखील बॅच मी घेऊन आलेलो आहे. ही बॅच जरी आपल्याला जॉईन करायची असेल तरी आपण जॉईन करू शकता. या बॅचमध्ये सगळं काही आम्ही तुम्हाला देतोय. पुस्तकं असेल ती 18 पुस्तकं घरपोच पाठवतोय. नोट्स असतील त्याही आम्ही देतोय. टेस्ट असतील त्याही आम्ही देतोय. पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला देतोय. लाईफ टाईम सपोर्ट देतोय. जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत येणाऱ्या सगळ्या नवीन बॅचेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतोय. फक्त एकदा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन घेताना जी काही फीज असेल ती सुद्धा तुम्ही EMI मध्ये भरू शकतात. असं काहीच नाही की वन टाईमच पे करायची आहे. सो या संदर्भात जर तुम्हाला काही चर्चा करायची असेल, हा मोबाईल नंबर देऊन ठेवला आहे. माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये जरी जॉईन व्हायचं असेल तरी ह्या मोबाईल नंबरवर WhatsAppला मेसेज करा, नाव टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. ठीक आहे इथपर्यंत. सो आता थांबतो मित्रांनो. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन लेक्चरला. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे. बाय बाय. ऑल दी बेस्ट.